सोमेश काही वेळासाठी थांबवते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आपल्या सोबत आहे. सपकाळजी, एक मोठं यश येताना दिसतंय या आंदोलनाला, कारण कॉक्रोच जनता पार्टीची किंबहुना सगळ्यांची जी मागणी होती गेल्या इतक्या दिवसांपासून आंदोलकांची, अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागलाय. राजीनामा दिलं याला विजय मानणं ही घाईचं होईल किंबहुना चुकीचे राहील. कारण धर्मेंद्र प्रधानांनी गेल्या 10 वर्षामध्ये ज्या सिलेक्टिव्ह लोकांसाठी पेपर फोडला, ज्यांना आज त्यांनी गुणवत्तेच्या आधारावर नव्हे तर भ्रष्टाचाराच्या आणि स्वतःच्या विचारांची विशिष्ट समाजवर्गाचे लोक घुसवण्यासाठी किती केलेलं पाप आहे, त्या अनुषंगाने जेव्हा त्यांना शासन होईल, जेव्हा त्यांना शिक्षा होईल, तेव्हाच हा लोकशाहीचा विजय म्हणावा लागेल. एकंदरीत राजीनामा न देण्यामागचं कारणच जे होतं तर फार मोठा झालेला भ्रष्टाचार. एकंदरीत आपण मागच्या काळात बघितलं की 5 एकंदरीत भारत सरकारच्या विभागाचं जेवढं बजेट आहे तेवढं नीटच्या एक्झामिनेशनच्या अनुषंगानं पालक हे खर्च करत असतात. त्यापोटी जो मोठा पैसा येतो त्यातला एक मोठा पैसा जो आहे हा या सगळ्यातून भ्रष्टाचार त्याचा होत होता. या भ्रष्टाचाराची थेट संबंध हा धर्मेंद्र प्रधानांचा होता. तर दुसऱ्या बाजूला निवडक लोकांना, निवडक वर्गांना, निवडक क्लासेसला पेपर देऊन त्यांचे हितसंबंध धर्मेंद्र प्रधान यांनी जोपासलेले होते. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आता कुठेतरी हे पहिलं पाऊल उचललं गेलेलं आहे. धर्मेंद्र प्रधान यांना चक्की पिसिंग हा लोकशाहीचा विजय असेल एवढं या निमित्ताने प्रतिक्रिया देताना सांगावंसं वाटतं. अगदी सपकाळजी, तुम्ही सविस्तरपणे बोललात, प्रतिक्रिया दिलीत यासाठी आभार. तर धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांचा राजीनामा पंतप्रधानांकडे आता सोपवलेला आहे. यानंतर आपण बोलूयात राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आपल्या सोबत आहे. सुप्रियाताई, एक मोठी बातमी आपण बघतोय, धर्मेंद्र प्रधान यांना या सगळ्या आंदोलनाच्या आणि रोषाच्या पार्श्वभूमीवरती आता राजीनामा द्यावा लागलाय. एकतर उशिरा का होईना योग्य निर्णय, त्याचं मी मनापासून स्वागत करते. पण भारतातल्या युवा पिढी क्रांती करू शकते आणि अतिशय शांततेच्या पद्धतीने ज्या ही पिढी वागली आहे ह्याचा मला कौतुक फक्त नाही पण सार्थ अभिमान आहे. ताई, खरं तर अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया या राजीनाम्याच्या नंतर देखील उमटताना दिसत आहेत. काही जण असं म्हणतात की केवळ राजीनामा घेऊन चालणार नाही, तर त्यांना जोपर्यंत शिक्षा होत नाही, जोपर्यंत ही सगळी पद्धती बदलली जाणार नाही, तोपर्यंत याचा पाठपुरावा करणं महत्वाचं आहे. ह्याच्यात मोदीजींचं काल एक स्टेटमेंट आलंय. मला वाटतं संसदेमध्ये सविस्तर याची चर्चा झाली पाहिजे. नवीन बिल काय प्रस्तावित करतोय सरकार ते, पण नवीन पिढीचे मी मनापासून कौतुक करते की ज्या पद्धतीने नवीन पिढीने क्रांती केली आहे ती खूपच कौतुकाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. आणि अगदी ताई, पुढच्या आठवड्यामध्ये या सगळ्याविषयी सरकार संसदेच्या अधिवेशनाच्या दरम्यान चर्चा देखील करणार असल्याचं कळतंय. तर नेमकी काय भूमिका मांडली जाईल? सोमवारी पार्लमेंटमध्ये ते बघताय. माझी विनंती आहे सरकारला की नुसते रील्स करून चालणार नाही, सरकारने संसदेत बोललं पाहिजे. संसद कशासाठी आहे? लोकशाही आहे, दडपशाही नाही आहे. लोकशाहीमध्ये संसदेचं खूप महत्व आहे. संसदेत स्टेटमेंट्स पाहिजेत आम्हाला. अगदी अगदी हो, अगदी. सुप्रियाताई, तुम्ही देखील आणि शरद पवार, तुम्ही दोघांनी देखील पंतप्रधानांची भेट घेतलेली